आता काही वारी संदर्भातल्या बातम्या बघूया। अजित पवारांकडून पालखी सोहळ्याचा आढावा घेण्यात आला। पुण्यातील आगामी पालखी सोहळ्याचा आढावा अजित पवारांनी घेतलाय। पालख्या पुण्याला येण्यापूर्वी राडारोडा हटवा असे निर्देश अजित पवारांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत। राडारोडा न हटवल्यास कोटींच्या दंडाची नोटीस पाठवण्याचा इशाराही अजित पवारांनी दिलाय। दिवे घाटात सध्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। यंदा दिवे घाटात वारकऱ्यांना अडचणी येणार नाहीत असंही अजित पवार म्हणाले। यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही, वाहनांना अडचण येणार नाही। वर लोक बघा घाटावर वर बसून डोंगरावर बघत असतात, तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये, कारण तो एवढा काही कठीण हे नाहीये, खडक नाहीये, तो हार्ड रॉक नाहीये। त्याच्यामुळे तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात ते जाहिरात लागतात त्याच्याही बद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला आणि ज्या ऑथोराइज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे। या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढे आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली। जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे, त्यांना सांगितलंय की सोमवारपर्यंत हे झालं नाही, सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे। आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे, जरा सुट्टीच्या वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं, तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही। पालखीपर्यंत ते उरकलं नाही, पालखी आपल्या शहरात येईपर्यंत, तर त्यांना 10 कोटी रुपये दंडाची नोटीस मी PMRDAचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे।